महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळे उमेदवार उडवलेले आहेत. कुठे घातपातानी, कुठे विश्वासघातानी, तर कुठे थेट स्वरूपामध्ये पैसा फेक तमाशा देख या अनुषंगानं ही निवडणूक अनअपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये महायुती लागलेली आहे. महायुतीच्या अंतर्गत असणारी जी धुसफूस आहे हिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, म्हणून विरोधात कोणीच ठेवायचं नाही अशा स्वरूपाची एकंदरीत व्यूहरचना ही सत्ताधाऱ्यांनी आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने केली असल्याचं आढळून येते. मुळात हे सिलेक्टिव्ह मतदार आहे, ही काही सार्वत्रिक निवडणूक नाही. आणि मुळात या निवडणुकीमध्ये निवडून आलेला माणूस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून निवडून आलेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मूल्य गुंडाळून ठेवत असताना जो घोडेबाजार झाला, जो तमाशा चालला, जो विड्रॉलचे जे नाटकं झाले, प्रत्येक मतदाराला पैसे देण्याचं जे काम झालं, त्यातून हा मतदार निर्माण झालेला आहे. आणि त्याहीपेक्षा विचित्र नवे तर विकृत पद्धतीने या निवडणुकीला महायुती सामोरे जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत वारेमाप पैसा हा खर्च होणार आहे आणि तो पैसा मतदारांना, सदस्यांना देण्याच्या ऐवजी हा विरोधात असणारे उमेदवार तुम्हीच पैसे घ्या आणि खाली बसा अशा प्रकारची अत्यंत विकृत आणि दुसऱ्या बाजूला हास्यास्पद अशा स्वरूपाची व्यूहरचना भारतीय जनता पक्षाने केलेली असल्याचं आढळून येतं. ते थेट स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवारांना पैशाच्या ऑफर्स देत आहेत, स्थानिक तिथल्या नेते मंडळींना पैशाच्या ऑफर देत आहेत आणि म्हणतात आहे की सदस्यांना कशाला द्यायची, आपण वाटून घेऊ. म्हणजे हमाम में सब नंगे अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही आता लोकशाहीच्या अनुषंगानं असणारी ही भूमिका आहे. हा त्यांचा असणारा या संदर्भातला अप्रोच आहे. आम्ही तीव्र शब्दात याची निंदा करतो. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सण आहे. निकोप स्वरूपात, सभ्य स्वरूपामध्ये आपले विचार व्यक्त करत असताना निवडणुकींना सामोरं गेलं पाहिजे आणि खेळीमेळीत निवडणुका पार पडल्या पाहिजे. हे भारतातल्या लोकशाहीचं आणि निवडणुकाचं वैशिष्ट्य आहे. मात्र भारतीय जनता पक्ष वैशिष्ट्य गुंडाळून ठेवत असताना सत्तेची हाव आणि पराकोटीची सत्तेची असणारी जी हवस आहे, त्यातून हा मदमस्तपणा हा भारतीय जनता पक्षाला आलेला आहे आणि त्याचे सर्व एकंदरीत पडसाद हे महाराष्ट्राच्या राजकारण उमटलेले असल्याचे आपल्याला आढळून येत आहेत. एवढी सत्ता आहे तरी अजून ही असणारी वृत्ती या निवडणुकीच्या अनुषंगाने सामोरे येत आहे. माझी होत असणारे विड्रॉल असतील किंवा चालू असलेला घोडेबाजार असेल, या निमित्तानं एवढंच सांगायचंय की लोकशाहीचा हा एक काळा जो पर्व आहे तो सुरू आहे आणि या पर्वातून बाहेर निघण्याकरता सर्वांनी लोकशाही मूल्याचं जतन करत असताना आगामी काळात आपण निकोप अशा निवडणुका हव्यात. यासाठी नागरिकांनी आता प्रत्यक्ष हे रस्त्यावर उतरलं पाहिजे. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन करत नाही. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हीच सर्वात मोठी जी युती आहे, त्या युतीतून असं पाशवी बहुमताकडे आता सरकार जात असल्याचं आढळून येतं.